एवढी वेळ चर्चा झाली सर, काय चर्चा झाली प्रदीप बोम खाली घे. प्राथमिक चर्चा झाली, आता एवढ्या सांगण्यासारखं काही नाहीये. वरिष्ठांना जी चर्चा झाली त्या संदर्भामध्ये ब्रीफ करू आणि त्यानंतर पुढे काय चर्चा होईल ती तुम्हाला ब्रीफ करू. कोणाशी भेट झाली तुमची? कोणाशी भेट झाली? आता मी ज्यांच्या घरातून बाहेर पडतोय त्यानंतर वेगळी नाही, कोणाशी नाही, भेट नाही, होणार घरात होते का? नाही. चर्चा प्राथमिक आमची चर्चा झालेली आहे. या संदर्भामध्ये वरिष्ठांना आधी आम्ही कल्पना देऊ आणि त्यानंतर काय निर्णय होईल तो आपल्या कधी सगळ्यांना घोषणा होईल? घोषणा कधी होईल? घोषणा कधी होईल? मी तुम्हाला म्हणतोय की आता मी म्हणालो प्राथमिक चर्चा झाली, ही चर्चा वरिष्ठांच्या कानावर घातल्यानंतर मग आम्ही या संदर्भात पुण्याच्या संदर्भात होतंय तसं पिंपरी चिंचवडच्या संदर्भामध्ये ही आघाडी होऊ शकते का या संदर्भात घोषणा व्यवस्थित निवडणूक ही घड्याळ या चिन्हावरतीच लढली गेली पाहिजे. इट इज टू अर्ली टू कमेंट असं कुठल्याही कार्यकर्त्याचं तुम्हाला काय म्हणणं असेल तर टोकाची टीका माझ्यापर्यंत ज्यांच्यावर करत होते, ज्यांच्यावर इतकी टोकाची टीका करत होते, शरद पवारांबद्दल ज्यांनी इतकी वक्तव्य केली, त्यांच्या मांडीला मांडी तुम्ही लावण्यात बसताय. हे बघा, यामध्ये मी तुम्हाला अशा या संदर्भामध्ये ही प्राथमिक चर्चा झालेली आहे. या प्राथमिक चर्चेमधले ज्या काही गोष्टी असतील त्या आम्ही वरिष्ठांच्या कानावर घातल्यानंतर आदरणीय साहेब असतील, सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील, यांच्याशी चर्चा करून मग निर्णय होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की इतक्या लवकर प्राथमिक चर्चा म्हणजे नेमकं काय असतं? प्राथमिक चर्चेमध्ये नेमकं काय असतं? ही फार निवडणूक आता 10-12 दिवसावर आली. प्राथमिक चर्चेमध्ये नेमकं काय असतं? नाही, खरोखर मी तुम्हाला तेच सांगतोय की या तुम्ही जे प्रश्न विचारते फार पुढच्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला तेच म्हणालो की यामध्ये काय चाचपणी होऊ शकते, किती उमेदवार कोणाकडे आहेत या संदर्भामध्ये प्रत्येक प्रभागाची काय परिस्थिती यालाच प्राथमिक चर्चा. ज्यांना तुम्ही गद्दार म्हणत होते, ही फार नंतरची गोष्ट ज्यांना आहे. तुम्ही गद्दार म्हणत फार होते, नंतरची त्यांच्याच गोष्ट भेटीला आहे. तुम्ही आज म्हणताय. घड्याळ ही चिन्हावरच लढायचं, पुण्यामध्ये तशी चर्चा आहे. ज्यांना तुम्ही गद्दार म्हणत होते, अशी त्यांच्या भेटीला तुम्ही आज आलात. अशी ज्यांना तुम्ही गद्दार कोणतीही म्हणत होते, चर्चा त्यांच्या अशी भेटीसाठी तुम्ही आज कोणतीही आलेला आहात. चर्चा एक मिनिट मी बोलू की आपण बोलणार आहे. घड्याळाचं बोला आधी. घड्याळाचा काय विषय? हा. त्यांच्यासोबतच आज तुम्ही प्राथमिक चर्चा केली. हे संयुक्त वाटत नाही का? किंवा कार्यकर्त्यांचा संभ्रम, कार्यकर्त्यांना अनेक जण राजीनामा अपेक्षित नव्हतं हे प्रशांत अशा जगतापांनी पण पद्धतीने राजीनामा दिला. हे याच बघा, बद्दल प्रशांत जगताप हे अत्यंत उमदे चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांनी वैयक्तिक हा जो काही निर्णय घेतला, हा वैयक्तिक निर्णय जो त्यांनी घेतला तरी माझ्या मनात त्यांच्याविषयी आदरच आहे. परंतु हे सरसकट सगळ्या गोष्टींना आपल्याला लागू करता येईल का हेही राजकारणात पाहावं लागतं. सर्वसामान्य बहुसंख्येचं म्हणणं काय आहे याचाही एकदा विचार करावा लागतो. त्यामुळे बहुसंख्येचं म्हणणं काय, बहुसंख्य कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आदरणीय पवारसाहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, हे सगळे ज्येष्ठ याविषयी निर्णय घेतील. दादा काय म्हणाले? याच राष्ट्रवादीला गद्दार दादाच्या म्हणून बैठकीत काय म्हणाले? हे बघा, यामध्ये आपण समजून घ्या, पिंपरी चिंचवड शहराच्या प्रभारी पदाची जबाबदारी आज माझ्यावर आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये भ्रष्टाचाराचं एक प्रचंड मोठं ज्या गोष्टी आहेत या अतिशय दुर्दैवी प्रकारच्या भ्रष्टाचार हा होता. त्यासाठी आपण काय करता येईल हे कार्यकर्त्यांचं जे म्हणणं ते आम्ही करतो. तुम्ही राष्ट्रवादीला गद्दार मी म्हणतो म्हणत वेट होता. अँड वॉच, वेट अँड वॉच. ज्यांच्यावर Wait and टीका watch. आहे, दादा ज्यांच्यावर टीका माहितीमध्ये आहे, मी तुम्हाला त्यांच्यासोबत सांगतोय. तुम्ही आता चर्चा करताय. मला सांगा, त्यांच्या एक- घरी तुम्ही येताय. मला ज्यांना सांगा, शरद पवारांनी त्रास दिला, त्यांच्यासोबतच तुम्ही चर्चा करायला येताय. असं राजकारणामध्ये संवाद हा कायम असला पाहिजे आणि हा संवाद आहे. निर्णयाप्रत आलो नाही तर तुम्ही का घाई करताय निर्णयाची? नाही, पण तुम्ही त्यांच्या घरी आलात. एकेकाळी असं म्हटलं गेलं, अजित पवार ठेकेदारांचे नेते आहेत असं म्हटलं गेलं. माझं हेच तुमच्याच म्हणणं नेते अहो तुमच्या मागे बसलेले नेते तसं म्हणाले. एक मिनिट तुम्ही का निर्णयावर जम्प करताय? निर्णय झालेला कार्यकर्त्यांचे कसे निर्णय? आम्ही नाही. बहुसंख्य कार्यकर्त्यांचं जे अहो मी तुम्हाला म्हणतो बहुसंख्य कार्यकर्ते, त्यामुळे तुम्ही डोंट जम्प टू कन्क्लुजन्स. माझी तुम्हाला हीच विनंती आहे. तुम्ही म्हटलं की पक्ष पळवा, माझं पक्षाचं ऐकून चिन्ह घ्या. पळवा, मागे गद्दार म्हटलं. आणि आता त्यांच्यासोबत तुम्ही आज पुणेकरांना चर्चेला काय आलेला आहात. मग त्यांच्यासोबतच तुम्ही चर्चा करणार. मी तुम्हाला तेच म्हणतो, वेट अँड वॉच, दिसेबल आहे असं वाटत नाही. वेट अँड वॉच, कार्यकर्त्यांवर अन्याय होतो असं वाटत नाही तुम्हाला? वेट अँड वॉच. का मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, बहुसंख्य कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे त्यानुसार ज्या काही गोष्टी आहेत त्या पुढे जातील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.